राजेश कंका साहेब, शिक्षण त्याचप्रमाणे उपशिक्षणाधिकारी मध्यवर्ती आदरणीय किरतपुडे साहेब, उपशिक्षणाधिकारी आदरणीय अजय वाणी सर आणि उपशिक्षणाधिकारी सन्माननीय ममता राव मॅडम, उपशिक्षणाधिकारी आदरणीय मुख्तार शहा सर, सायली सुरे मॅडम आणि हार्दिक खैरे मॅडम या सर्वांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात। आणि विनंती आहे सर्व मान्यवरांना, आपण कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलन आपण सुरुवात करूया। कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अमित सैनी साहेब, त्याचप्रमाणे उपायुक्त शिक्षण आदरणीय डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम, शिक्षणाधिकारी सन्माननीय राजेश कंका साहेब, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी सुजाता खरे मॅडम आणि इतर सर्व उपशिक्षक यांच्या हस्ते या ठिकाणी सरस्वतीचं पूजन, दीप प्रज्वलन आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। हॅलो हॅलो, सर्व मान्यवरांना आपण मंचावर स्थान बनवायचंय। सर एक मिनिट, हॅलो फोटो हॅलो हॅलो, तर याला अर्पण करूया। गीताचे बोल आहेत, मम वंदन तुझं गिरिजा तनया, गीत शुभदा दादरकर, माजी प्राचार्य आणि संगीत सुभाष वनगे, माजी निर्देशक। विनंती आहे, सुरू करूयात आपण ईशस्तवन। 1 2 3 गपसनी पगमा गसमगपमनी पसनी पगसा गपनीसा मम वंदन तुझ गिरिजानंदन शिवकुपरा, मम वंदन तुझ गिरिजानंदन शिवकुपरा, शिवकुपरा। सकल कलांचा तू हरी स्वामी, विद्या सकलात अनुगामी, सकल कलांचा
स्वागत गीत. या संगीत समूहासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परत एकदा. मुंबई महापालिकेच्या या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आलेल्या सर्व अतिथींचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये सन्मान करूयात. मी विनंती करतो लोकसभा कक्षाचे उपशिक्षणाधिकारी सन्माननीय मुक्तार शहासारखे आपण सर्व मान्यवरांचा या ठिकाणी एक तुळशीरोप आणि पुस्तक देऊन आपण सन्मान करूया. सुरुवातीला आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख तथा उत्तम प्रशासक असलेले आदरणीय डॉक्टर अमित सैनी साहेब, अतिरिक्त आयुक्त पूर्वनपुरे यांचा आपण सभी लोकसभा कक्ष मुक्तार शहासर. यानंतर अजूनच आपल्या उपायुक्त शिक्षण आदरणीय डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम. सर्वच कार्यक्रमांसाठी पाठीवर सगळ्यांच्या शाबासकीची थाप देणाऱ्या मॅडम यांची आपण या ठिकाणी सन्मान करूया.
तदनंतर शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकारी सन्माननीय राजेश कंकाळ साहेब आपलंही आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. मुक्तारजी सर आपल्याला विनंती सरांनी सन्मान करावा. यानंतर शिक्षणाधिकारी सन्माननीय सुजाता खरे मॅडम, मॅडमचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूयात. सन्माननीय शिक्षणाधिकारी सुजाता खरे मॅडम. त्याचप्रमाणे नुकताच पदभार स्वीकारलेले आदरणीय उपशिक्षणाधिकारी मध्यवर्ती किरोतपुरे साहेब आपलाही या ठिकाणी मी सन्मान करू इच्छितो. यानंतर उपशिक्षणाधिकारी मकोका श्री अजय वाणी सर आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी सन्माननीय ममता राव मॅडम आपले या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे उपशिक्षणाधिकारी सन्माननीय सायली सुरे मॅडम. मुक्तार शहा सर आपण सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान करा अशी विनंती आहे. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी श्रीमती आरती खैर मॅडम. आरती खैर मॅडम. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी श्रीमती छाया साळवे मॅडम. पटकन यायचं जरा. यानंतर उपशिक्षणाधिकारी श्रीमती ज्योती बकाने मॅडम. त्यानंतर आदरणीय उपशिक्षणाधिकारी श्री विनोद कदम साहेब आपलाही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. आपणही या सन्मानाचा स्वीकार करावा. तर शहातर आपला सन्मान करतील. यानंतर श्रीमती ज्योती बकाने मॅडम उपशिक्षणाधिकारी पूर्व उपनगरे. उपशिक्षणाधिकारी खाजगी प्राथमिक शाळा विभाग आदरणीय श्री विनोद कदम साहेब आपला या ठिकाणी सन्मान मुक्तार शहातर करतील. आणि उपशिक्षणाधिकारी पश्चिम उपनगरे अर्थात श्री निसार खान सर आपला या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. उपशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री निसार खान सर जरा टाळ्या वाजल्या जोरात. धन्यवाद सर. आणि सर अर्थातच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उपशिक्षणाधिकारी PPCL अर्थात लोकसभा कक्ष यांचाही सन्मान मी सुभाष पाटील यांना विनंती करतो की आपण मुक्तार शहा सरांना देखील एक तुळशीरोप आणि पुस्तक घेऊन त्यांचा सन्मान करू. सुभाष पाटील. धन्यवाद. आणि आता या शाळांमधून दरवर्षी वर्षभरामध्ये विविध कलागुण सादर करून आपला बहुमूल्य असं मार्गदर्शन आणि उपक्रम राबवणारे जे कलात्मक शिक्षक असतात अशा सर्व गुणी शिक्षकांना आपण त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांनी जे काही चांगलं काम केले या कामाची पोचपावती, जसं एखाद्या शाळेमध्ये एखाद्या बाईंनी मुलाला 5 स्टार दिला वहीवर की त्याला फार बरं वाटतं, तसंच याही शिक्षकांच्या पाठीवर आदरणीय साहेब आपली कौतुकाची थाप असेल तर त्यांना काम करण्यासाठी त्या ठिकाणी दुःखीचं बळ मिळतं. आणि असा हा गोड कार्यक्रम, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरिता मी सन्माननीय शिक्षणाधिकारी तथा शिक्षण उपसंचालक आदरणीय राजेश कंकाळ साहेब आपल्याला निमंत्रित करतो. विनंती करतो की आपण या उपक्रमाला कालावधी होऊन गेला आहे. निश्चितपणे इतिहास जसा जसा बदलत गेला तसं तसं सगळं स्वरूपसुद्धा बदलत गेलेलं आहे. पूर्वी आपण गुरु म्हणायचो, गुरुजी झाले, गुरुजीचे मास्तर झाले, मास्तरचे नंतर सर झाले. अशा पद्धतीनं हा बदल फक्त शब्दातला बदल नसून हा बदल भूमिकेतला बदल होता, हा बदल वातावरणातला बदल होता, हा बदल समाजातलं शिक्षकाचं असलेलं स्थान, या सगळ्यातला हा बदल असा आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी निश्चितपणे आणि आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट शिक्षकाच्या बाबतीतली आत्तापर्यंत बदललेली नाही, ती म्हणजे जी शिक्षकाच्या चारित्र्याची अपेक्षा केली जाते ती निश्चितपणे आजही तीच आहे. तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं शिक्षक या अपेक्षेला आजही उत्तर देतो. म्हणून खरं तर आपल्या सर्वांचं कौतुक, कारण की आपण जे म्हणतो की देशाला घडवण्याचं, पुढचा नागरिक, भावी नागरिक घडवण्याचं काम आपण सर्वजण करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या देशाची सेवा करू शकतो. त्यातलं सगळ्यात पवित्र जे काम आहे ते म्हणजे पुढच्या पिढीला शिकवणं, घडवणं, आणि ते आपण सर्वजण करता. त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि आजचा हा जो पुरस्कार आहे तो निश्चितपणे एक प्रेस्टिजियस पुरस्कार आहे.
महापौर पुरस्कार वन्स इन अ लाईफ एकदाच आपण शिक्षकांना देत असतो आणि तेही केवळ 50 शिक्षकांना देत असतो. आणि सर मला सांगायला आवडेल की जशी आपण चित्रकला स्पर्धा सर्व स्तरावर घेतो तशा पद्धतीनं हा पुरस्कारसुद्धा आपण सर्व प्रकारच्या शाळेतल्या शिक्षकांना देतो, अनुदानित, विनानुदानित आणि आपल्या प्राथमिक माध्यमिक अशा सर्व प्रकारच्या शाळेतलं प्रतिनिधित्व, चांगल्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व म्हणून आपण त्यांना हा पुरस्कृत करत असतो. आणि हा पुरस्कार आपल्या सर्वांना मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. उत्तम काम करतात आणि म्हणून त्यांच्या या आज सन्मानाचा दिवस आहे. यानंतर आपल्या मार्गदर्शिका आणि नेहमीच सर्वच कार्यक्रमामध्ये आणि शाळांमधील शिक्षकांना देखील प्रोत्साहित करणाऱ्या, अधिकाऱ्यांना देखील प्रोत्साहित करणाऱ्या आमच्या सन्माननीय उपायुक्त शिक्षण आदरणीय डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करून सर्व शिक्षकांना जे पुरस्कार प्राप्त त्यांना शुभेच्छा द्याव्यात. अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे, माझे दोन्ही शिक्षणाधिकारी कंकाळ सर आणि खरे मॅडम, त्याच्यानंतर माझे सर्व टीम ऑफ उपशिक्षणाधिकारी, इथे जमलेले बाकीचे सगळे ऑफिसर्स, आज ज्यांना पुरस्कार मिळतोय ते सगळे पुरस्कार प्राप्त शिक्षक मित्र मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय कोणाचे आलेले दिसत आहेत, त्यांचे कुटुंबीय, इतर सर्व शिक्षक जे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत आणि अर्थातच ही सगळी टीम ज्यांनी हे सगळं इतकं छान ऑर्गनाईज केलं आहे. मुख्तार सर विशेषतः, आत्ता मला वाटतं हा 3रा-4था कार्यक्रम असेल की यांनी खूप छान वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. तर तुम्हा सगळ्यांचं पहिल्यांदाच अभिनंदन ज्यांना पुरस्कार मिळाला आहे. आणि मला वाटतं की आपण जे मी म्हणतो की आमच्या शाळेमध्ये आम्ही मुलांची होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करतो, तो आमचा एक गोल आहे. तर या पुरस्कारामध्ये सुद्धा ह्याचं प्रतिबिंब आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्व कॅटेगरीतले शिक्षक आहेत, माध्यमिक, प्राथमिक, अनुदानित, विनानुदानित, खेळाचे शिक्षक, कला, कार्यानुभव, सर्व लोकांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलं आहे. सो दिस इज ऑल्सो होलिस्टिक अप्रोच आणि या सर्व माध्यमं सगळे कव्हर झाले आहेत ह्याच्यामध्ये. सो या आपला जो गोल आहे त्याला अगदी पॅरलल चालणारा, त्याला अगदी समकक्ष चालणारा असा हा उपक्रम आहे असं मला म्हणायला लागेल. आणि आपण जे माननीय आयुक्तांच्या बरोबर आपली एक इथे बैठक झाली होती काही महिन्यांपूर्वी आणि आपण आपल्यासाठी 4 गोल निश्चित केले होते. पुढच्या 2 वर्षांमध्ये आपण काय दाखवणार आहोत, आपल्या शाळांचं स्टँडर्ड काय असेल, काय दाखवणार आहोत. तर एक आपला गोल होता FLN, दुसरा होता स्कॉलरशिप, तिसरा होता 9वी-10वी म्हणजे 10वीचे रिझल्ट चांगलं लागणं आणि चौथा होता अर्थातच 1 लाखापेक्षा जास्त ॲडमिशन्स दरवर्षी. तर माझी खात्री आहे की असे जे उत्तमोत्तम शिक्षक आहेत आपल्याकडे, नॉट जस्ट धिस इयर, ह्याच्या आधी ज्यांना मिळालं आहे आणि आता अनेक शिक्षकांना संधी आहे की या 4 गोल्सवरती आपण खूप चांगलं काम केलं की पुढच्या वर्षीसाठी तुमचाही विचार होऊ शकेल. आणि त्यामुळे हे 4ही जे आपले टार्गेट्स आहेत ते आपण अगदी उत्तम प्रकारे मला वाटतं अचीव करू याची मला खात्री आहे. सर, मुद्दामून सांगायला आवडेल की आपण FLNसाठी खूप ऑलरेडी आपण सुरू केले आहेत प्रयत्न आणि तेच आपलं पहिलं ध्येय होतं की दुसरीच्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक जे मूल शाळेत आलेलं आहे आणि दुसरीमध्ये आहे त्या प्रत्येक मुलाला लिहिता वाचता आणि बेसिक अंकगणित आकडेमोड हे यायलाच हवं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरू केले. आपल्या 2 टेस्ट झाल्या आहेत, बहुतेक इथल्या सगळ्या लोकांना माहिती आहेत, त्यांनी त्या अटेंडही केल्या आहेत, काही लोकांनी कंडक्टही केल्या आहेत. तर आपण महिन्याचा 3रा शनिवार असं ठरवलं आहे की तिथे आपण ती एक ॲक्टिव्हिटी स्वरूपात मुलांकडून घेतो. अत्यंत मेटिक्युलसली त्याचे पेपर काढले जातात, कुठलं आउटकम आपण टेस्ट करतोय हेही तिथे लिहिलेलं असतं. सो शिक्षकांनाही माहिती आहे आणि त्याचं खूप छान आपण त्याचा आढावा घेतो. प्रत्येक मुलापर्यंत आपण ह्याच्यामध्ये पोहोचू शकतोय की कुठलं मूल कुठल्या आउटकममध्ये कमी आहे तेही आपण पाहतो. सर, आपल्याकडे आता 3री टेस्ट 22 तारखेला 22 मार्चला आपली आहे. ती झालं की पूर्ण 3चं आम्ही वी कॅन प्रेझेंट की आम्ही कुठे होतो वेन वी स्टार्टेड द फर्स्ट टेस्ट, आता कुठे आहोत. आणि आता शासनाने डिक्लेअर केलं आहे की 23 एप्रिलला आपली फायनल परीक्षा असणार आहे सगळ्याच मुलांची, सगळ्याच शाळांची. त्यामुळे वी आर होपिंग की आम्ही 3 टेस्टचा हा खूप चांगला सराव मुलांकडून करून घेतला असल्यामुळे आता 4थी जेव्हा शासनाची परीक्षा होईल तेव्हा खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला दिसतील आणि ते अगदी आपल्या समोर प्युअर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये म्हणतो तसं आपल्याला समोर ठेवता येईल की आपण कुठे होतो आणि 4 महिन्यांनी आपण कुठे असणार आहोत हे आपल्याला मे महिन्यात अगदी स्पष्टपणे दिसू शकेल. तर याचबरोबर आपण स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करतो आहे, त्याची आपल्याला अजून
काही गोष्टी करायच्या आहेत, कारण आपण सुट्टीमध्ये आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. तर 9वी 10वीच्यासाठी पण आपण या सुट्टीमध्ये करण्याच्या दृष्टीने आपलं नियोजन चालू आहे. ॲडमिशनसाठी अर्थातच आपण एप्रिलपासून सुरू करणारच आहोत आणि बालवाड्यांवरती आपण विशेष भर देऊ, कारण बालवाडीत मुलं आलं की ते नक्की आपल्या शाळेत येईल आणि त्यामुळे आपलं दॅट इज अवर फीडिंग केडर असं आपण म्हणून या चारही गोष्टींवरती आपण खूप चांगला फोकस ठेवणार आहोत आणि आपण सगळ्या शिक्षकांच्या मदतीने हे नक्की अचीव होईल. सर, या पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी नुसतंच शिक्षण तर चांगलं दिलंच आहे, त्यांचं जे कोअर काम आहे ते मुलांना उत्तम शिकवलंच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊनही जसं मी नेहमी मला असं वाटतं की महापालिकेतल्या शाळेतले शिक्षक हे नुसते शिक्षक नसतात, ते त्यांचे आईवडील पण असतात, कारण त्यांना अनेक गोष्टीत मुलांचा हात धरून ते पुढे नेत असतात. तर मी त्या पुस्तकात वाचत होते ज्यांना बक्षीस मिळालं आहे अशा, तर अगदी मुलांना चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी लागण्यासाठी काही उपक्रम घेतलेले दिसत आहेत, खेळाचं विशेष प्रशिक्षण दिलेले काही शिक्षक दिसत आहेत, खेळाच्या माध्यमातून विषय चांगला शिकवलेले असेही काही शिक्षक दिसत आहेत, पालकांचा सहभाग जास्तीत जास्त घेऊन अजून काय चांगलं करता येईल असा विशेष प्रयत्न केलेले शिक्षक दिसतात. नवीन युगाशी सुसंगत अशी शिक्षण पद्धती म्हणजे डिजिटल क्लासरूम असेल, अजून काही वेगळे ॲप्स असतील, ह्याच्या माध्यमातून स्वतःहून मुलांच्यापर्यंत पोचणारे असे अनेक, म्हणजे हे मी तुम्हाला एक फक्त 5-6 सांगितलेत, पण असे अनेक प्रत्येक शिक्षकाचं त्यातलं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे की हू हॅड रिअली डन समथिंग आउट ऑफ द बॉक्स, काहीतरी जास्त केलं आहे, 2 पावलं जास्त चढले दॅन एक्सपेक्टेड, आणि त्यामुळे हा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला आज महापौर पुरस्काराच्या रूपाने मिळणार आहे असं मला वाटतं. मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना पारितोषिक स्वीकारायचं आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण सर आय थिंक विथ धीस काइंड ऑफ टॅलेंट पूल अवेलेबल मला वाटतं की धिस वोंट बी द आयलँड्स ऑफ एक्सेलन्स दॅट वी वर स्पीकिंग, आणि आता हे पूर्ण सगळेच एव्हरीबडी इज एक्सेलंट या टप्प्यापर्यंत आम्हाला फायनली जायचं आहे, अँड दॅट इज अवर फायनल गोल. मी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं अभिनंदन करते. जे आज इतर उपस्थित आहेत त्यांना पुढच्या वर्षी पुरस्कार मिळावा म्हणून आत्ताच शुभेच्छा देते आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. 2 शिक्षकांना ज्यांना आज पारितोषिक मिळतोय, पुरस्कार मिळतो, त्यांना ऐकायचं आहे. नाही, इथे येऊन पण बोलू शकतात, काही अडचण नाही आहे. एक तर आहे दत्तात्रेय गावडे. आहे दत्तात्रेय गावडे जी? नाही आहे. MA चेंबूर कॅम्प मनपा उच्च प्राथमिक इंग्लिश शाळा, दत्तात्रेय गावडे. ओके. शेख समिया तौसिफ ते 5 मिनिट आय रिक्वेस्ट की त्यांनी इथे बोलावं, त्यांनी नेमकं काय केलं. आय जस्ट वॉन्ट टू लिसन, कारण हे सगळं आपल्यासाठी एक बुक तयार केली, त्याच्यात प्रत्येकाने काय काय केलेलं आहे त्याची डिटेल्स याच्यात लिहिलेली आहे. यांनी 3 वर्ष 100% निकाल दिलेला आहे. 119 पासून 250 पर्यंत पटसंख्या वाढवलेली आहे आणि बाकी तर इतर जे डिटेल्स आहे ते आहेतच. सो आय वॉन्ट टू लिसन टू हर. यहाँ पर स्टेज पे मौजूद सभी हमारे ऑफिसर्स और हमारे अतिरिक्त सर, अमित सैनी सर और सभी मेरे शिक्षक साथी, गुड आफ्टरनून. जैसा कि मुझे ये जो अवार्ड्स मिला है, ये मेरा एक जो टीचिंग को लेकर और टीचिंग के अलावा जो मेरा एक एडमिशन को लेकर जो एक एक्टिविटी रही है कि जिस स्कूल में जब मेरा ट्रांसफ़र हुआ तो वहाँ का जो पट था वो सिर्फ 80 था, सिर्फ 80 बच्चे वहाँ पर थे और स्कूल की हालत मतलब इस नहीं थी कि वो आगे तक टिक सके. तो उसका जो मैंने सबसे पहले एक यही एम बनाई थी कि मुझे इसमें इस स्कूल में सबसे पहले सबसे ज़्यादा पट बढ़ाना है, क्योंकि अगर बच्चे रहेंगे तो हम रहेंगे. और मुलुंड, मेरा स्कूल DD उपाध्याय मुलुंड में है सर, वहाँ पर उर्दू स्कूल सिर्फ 2 ही है और हम चाहते थे कि ये स्कूल वहाँ पर कायम रहे. और जो पट बढ़ाने के लिए हमने एक्टिविटीज़ की, जो वहाँ कार्रवाई की, मतलब उस स्कूल में जो एरिया प्रॉपर एरिया है मुलुंड का, वहाँ पर हमारी कम्युनिटी के बच्चे बहुत कम हैं, तो ज़्यादातर बच्चे हमारे थाना से आसपास से आते हैं, कलवा से आते हैं.
तो इस एक्टिविटी को आगे बढ़ाने के लिए और बच्चों को ज़्यादा से ज़्यादा स्कूल में लाने के लिए हम लोग ने बस सर्विस शुरू की। और इसमें मेरे वार्ड के जो ऑफिसर्स हैं, मेरे जो BO थे और AO थे, आर्या सर, गोस्वामी मैडम, इन्होंने मेरा हर वक्त बढ़कर बहुत साथ दिया। और आज उस स्कूल का पट 230 मतलब 2 सीनियर KG जूनियर KG मिला के 250 के अबो है। और इस साल का हमारा टारगेट है 300 के ऊपर करने का। यस सर, हमारा स्कूल 6 फ्लोर का बिल्डिंग है, 6 फ्लोर का नया बिल्डिंग कंस्ट्रक्शन हुआ है। मैं एज अ बिल्डिंग इंचार्ज भी हूँ सर। 101 रूम्स है। थैंक यू। थँक्यू मॅडम. तर दत्तात्रय नाहीच आहे तर मग आपण शिल्पा बनसोड मॅडम, लिंबुनी बाग मराठी शाळा गोवंडी. अच्छा, ईस्टर्न वाले बुला रहा क्या मैं? हे तसं नाही शाळा मी नंतर बघतोय, आता मी आधी उल्लेखनीय कर. नमस्ते मॅडम, प्लीज. व्यासपीठ आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मी चित्रकला शिक्षिका श्रीमती शिल्पा विवेकानंद बनसोड आणि माझी शाळा आहे लिंबोनी बाग मनपा मराठी शाळा क्रमांक 1. वॉर्ड आहे माझा M-East 1. चित्रकला शिक्षिका बनण्याचा जे उद्देश होतं माझं ॲज अ आर्ट टीचर, मी स्वतः सर JJ स्कूल ऑफ फाईन आर्ट्समधून मास्टर ऑफ फाईन आर्ट्स केलेलं आहे. त्याचबरोबर ॲज अ लेक्चररशिपचं जे क्वालिफिकेशन लागतं, जसं DPEd आहे ॲज अ इक्विवॅलंट टू BEd, एवढं क्वालिफिकेशन घेऊनसुद्धा मनामध्ये माझ्या एक उर्मी होती की मला हे जे शिक्षण घ्यायला मला जेवढा संघर्ष करावा लागला, मी ग्रामीण ठिकाणावरून आलेले आहे सर, त्यामुळे मला जो संघर्ष इथे येऊन करावा लागला तो ट्रिमेंडसली मी शब्दात सांगू शकत नाही. आणि हे जे शिक्षण आहे हे खूप महागडं शिक्षण आहे. सर्वसामान्य व्यक्ती सर JJ स्कूल ऑफ फाईन आर्ट्समधून शिक्षण घ्यायला अपुरे असतात, म्हणजे कमतरता जाणवते ॲज अ फायनान्शियली पण, आणि ॲज अ लेडीज असताना मला जे सेक्युरिटी आणि जे मुंबईमध्ये राहण्यासाठी जे स्ट्रगल करावं लागलं ते बोलू शकत नाही मी. पण तरीही माझ्यामध्ये सुरुवातीपासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जे शिक्षण घेतलं आहे ते सर्वसामान्य लोकांच्या घरातील मुलांपर्यंत कसं पोहोचलं जाईल ही एक जिद्द होती. आणि याच जिद्दीपोटी आज मी BMC सारख्या सर्वसामान्य घरातील मुलांना फ्रीमध्ये शिक्षण कसं देता येईल हाच माझा एक प्रकारे ओढा होता. आणि सांगायला मला खूप आवडेल की यावर्षीचं जे महापौर चित्रकला स्पर्धा झाली सर, त्या स्पर्धेमध्ये पहिल्या गटात माझ्या छोट्याशा मुलाला 25,000चं बक्षीस मिळालेलं आहे. तर ही माझ्या कामाची एक पावती आहे आणि मी धन्य आहे की या महानगरपालिकेमध्ये मी मुलांना कलेचे ज्ञान देते, यासाठी मी सदैव ऋणी असेल. माझे अधिकारी आणि माझे मार्गदर्शक जे आहेत, ज्यांनी मला प्रोत्साहित केलं, पावडे साहेब, कीर्तिवर्धन किरतकुडवे साहेब यांनी जी प्रशंसा केली माझ्या कामाची, त्यासाठी मी सदैव आभारी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. पुढचा प्रोग्राम Yes, चालू yes, करा, sir. प्लीज. आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. मुख्य कार्यक्रम आपल्या शिक्षकांना पुरस्कार वितरण. सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या या बाजूने येऊन शेवटी मॅडम बोला सरांचं भाषण शेवटी. हां, आधी कार्यक्रम पुरस्कार वितरण होईल, नंतर आपण सरांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. सुरुवातीला शिक्षकांनी स्टेजच्या या बाजूने येऊन पलीकडच्या बाजूने उतरायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्व या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. आदरणीय सरांना मी सांगू इच्छितो, प्लीज पुढे, सांगू इच्छितो की सर यावर्षी राज्य पुरस्कारामध्ये सर आपल्याला तब्बल 6 शिक्षकांना पुरस्कार मिळाला राज्य स्तरावर. एकदा जोरदार टाळ्या त्या शिक्षकांसाठी. आणि आपण सुरुवात करूयात ज्या
शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळालेला आहे. अशा पहिल्या 6 शिक्षकांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. मी सुरुवातीला निमंत्रित करतो आशा अशोक ब्राह्मणे, मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज. आशा अशोक ब्राह्मणे मड आहे का? ठीक आहे, मुंबई पब्लिक स्कूल मड. राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षण इयत्ता 8वीचे यशस्वी अध्यापन आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये सीएन म्हणून काम केले त्यांनी. विविध यूट्यूबमध्ये त्यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत त्यांचा सहभाग आहे आणि त्यांचे तब्बल 5 शोध निबंध प्रकाशित झालेले. आशा ब्राह्मणे मॅडमसाठी जरा जोरदार टाळ्या वाजूया. यानंतर पूर्वा प्रवीण संखे, मुंबई पब्लिक स्कूल मलाड कन्या शाळा. राज्यव्यापी ऑनलाईन उपक्रमात 6वीसाठी तज्ज्ञ शिक्षक म्हणून अध्यापन. कृतिशोध निबंध स्पर्धेत जिल्हास्तरावर पारितोषिक. बालवैज्ञानिक स्पर्धेत विद्यार्थ्याला सिल्वर मेडल, प्रशस्तीपत्रक आणि इयत्ता 10वीला त्या विद्यार्थ्याला 72% गुण. अशा या पूर्वा प्रवीण संखे मॅडम यांचा या ठिकाणी आपण पटकन यायचं आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना विनंती आहे की आपण नाव पुकारल्यानंतर थोडं पटकन यायचं आहे, फास्ट पुढे. यानंतर तयार राहायचं आहे गौरी राजेंद्र कुमार शिंदे, BSc B.Ed गोरेगाव पूर्व मनपा माध्यमिक शाळा. श्रीमती गौरी शिंदे, त्यांचे 5 शोधनिबंध, ग्रंथलेखन, SCRT पुणे आयोजित स्वाध्याय सेतू कार्यपुस्तिका, कॅलेंडर निर्मिती सहभाग, NAP 2020 टास्क निर्मिती सहभाग आणि आनंददायी पर्यावरण यामध्ये त्यांनी काम केलेले. अशा गौरी राजेंद्र कुमार शिंदे. उपस्थितांना टाळ्या वाजवायची कजूची करायची नाही, जोरदार टाळ्या प्रत्येकासाठी, कारण त्यांनी खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेले माझे सगळे शिक्षक आहेत. आणि यानंतर मी निमंत्रित करतो श्री रवींद्र पोपट पाटील, MA B.Ed संत ककया मार्ग हिंदी शाळा क्रमांक 2 धारावी. विशेष उल्लेखनीय कार्य, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार. कोविडच्या काळामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती परीक्षेत लक्षणीय यश, शाळेसाठी लोकसहभागातून मोठी मदत, वर्गशाळा पटसंख्या वाढीचा उच्चांक आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा स्तरावर काम केलेले असे आमचे रवींद्र पोपट पाटील. आणि यामधील 2 शिक्षक श्रीमती नीता जाधव आणि या प्रकृती अस्वस्थतेमुळे येऊ शकले नाही, सविता जगताप ऑन द वे आहेत. आता आपण सुरुवात करूयात महापालिकेच्या महापौर पुरस्कार वितरण समारंभास. सुभाष पाटील. थँक्यू सर. आदरणीय व्यासपीठ आणि सभागृह, यानंतर आपण जातोय आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक. सर्वप्रथम श्रीमती शारदा भीमराव पौळ. श्रीमती शारदा भीमराव पौळ, BA D.Ed, एकूण 31 वर्ष सेवा, सायन कोळीवाडा लोपरा मराठी शाळा. इंचार्ज पद सांभाळून इयत्ता 4थी व इयत्ता 2री वर्ग अध्यापन करतात. अत्यंत विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय अशा शिक्षिका आहेत, तेव्हा त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर आपण करूया शारदा पौळ मॅडमसाठी. यानंतर द्वितीय क्रमांक आहे श्रीमती अचला अशोक शिंदे, HSBT वेरावली मनपा मराठी शाळा क्रमांक 1. शारदा पौळ यांचा हा सन्मान, टाळ्यांचा जोरदार गजर. आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा हा सन्मान होत आहे. यानंतर अचला अशोक शिंदे, SSC D.Ed, 33 वर्षांची सेवा, 100% विद्यार्थ्यांच्या 100% अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी मॅडमने नवनवीन नवोपक्रम हे राबवलेले आहेत. समाजकार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पटनोंदणीमध्ये भरीव कार्य त्यांनी केलेलं आहे आणि माता पालक गटासाठी कार्यशाळा, अशा अनेक गोष्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. अशा ह्या गुणवंत शिक्षिका अचला अशोक शिंदे यांचा सन्मान आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करतोय. आपले आदरणीय अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अमित सैनी सर, उपायुक्त शिक्षण डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण अचला शिंदे मॅडम यांच्यासाठी. यानंतर पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रद्धा रवींद्र खोत, मुंबई पब्लिक स्कूल मालवणी विलेज मराठी शाळा. 28 वर्ष आणि 8 महिन्यांची प्रदीर्घ सेवा आणि BA D.Ed असलेल्या आमच्या ह्या श्रद्धा रवींद्र खोत.
समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग, पटनोंदणीमध्ये भरीव कार्य, माता पालक गटासाठी कार्यशाळा, CRC अंतर्गत शिक्षण परिषदेत शिक्षकांना मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये त्यांचा अतिशय हातखंडा, अशा ह्या श्रद्धा रवींद्र खोत यांचा यापुढे सन्मान होणार आहे मान्यवरांच्या हस्ते. जरा टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपल्या ह्या आदर्श शिक्षकांसाठी. मंडळी, खरोखर हा टाळ्यांचा गजर अखंड सुरू राहिला पाहिजे, कारण आपण सर्वजण आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. श्रद्धा रवींद्र खोत, मुंबई पब्लिक स्कूल, मालवणी विलेज. यानंतर पुढच्या आमच्या शिक्षिका आहेत रुपाली रमेश शिरकर. रुपाली रमेश शिरकर, मुंबई पब्लिक स्कूल, केतकीपाडा मराठी शाळा, MA BEd, 29 वर्षांची प्रदीर्घ सेवा. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मेरिटमध्ये विद्यार्थी आणण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. स्टेट लेवलला ऑनलाईन 2 वर्ष त्यांनी लेसन घेतलेले आहेत. तालुकास्तर आशय समृद्धीमध्ये गणिताचं मार्गदर्शन, तालुका स्तरावर 7वी पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये सुलभ कार्य, पटनोंदणी असं चौफेर कार्य असलेल्या रुपाली रमेश शिरकर यांचा गौरव होतोय. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत सतीश रामकृष्ण सातपुते, वरळी सिफेस उच्च प्राथमिक मराठी शाळा, 33 वर्षांची प्रदीर्घ सेवा, MA DEd ही त्यांची गुणवंत पदवी. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरळी ट्रस्ट तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कब युनिटमधून ते विद्यार्थ्यांना कृतीयुक्त खेळातून उत्तमरित्या अभ्यास शिकवतात. स्काउट गाईड पथकाद्वारे देखील विविध प्रकारच्या स्वावलंबन, सेवाभाव, देशप्रेम ही मूल्ये रुजवण्यामध्ये आमचे सातपुते सर हे माहीर आहेत. तेव्हा सातपुते सरांचा सन्मान या ठिकाणी आता पुढे होतोय. मान्यवर आपल्या व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण सातपुते सरांसाठी. यानंतर आमचे पुढचे गुणवंत आहेत श्री अनिल दौलत राजगुरू, लिंबोणी बाग मनपा मराठी शाळा क्रमांक 1 गोवंडी. अनिल दौलत राजगुरू, MA BEd, 30 वर्ष 9 महिन्यांची म्हणजे जवळजवळ 31 वर्षांची प्रदीर्घ सेवा. स्मार्ट PTमध्ये RP, त्याचबरोबर नासमध्ये RP, निष्ठा आपला जो शैक्षणिक उपक्रम आहे त्यामध्ये RP, शालेय उपक्रमामध्ये सहभागी आणि शाळाबाह्य स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणारे अनिल दौलत राजगुरू या ठिकाणी सन्मान होतोय तो सतीश सातपुते सरांचा. जरा टाळ्यांचा जोरदार गजर आपण सतीश सातपुते सरांसाठी करूया. आणि आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत ते अनिल दौलत राजगुरू. यानंतर पुढचे गुणवंत जे आहेत ते नितीन वामन म्हात्रे, हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज उपस्थित नाही आहेत. ते स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आपण त्यांचाही या ठिकाणी गौरव करत आहोत, सन्मान करत आहोत. आणि पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती वर्षा नरेंद्र थोरावडे. वर्षा नरेंद्र थोरावडे, विनोबा भावे मनपा लोपरा मराठी शाळा, MA DEd, 33 वर्षांची प्रदीर्घ सेवा. विद्यार्थ्यांची 0% गळती होण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समस्या सोडवण्यासाठी समुपदेशन करतात. विद्यार्थ्यांच्या मराठी आणि इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांनी वाचन प्रकल्प राबवलेले आहेत. शिष्यवृत्ती आणि इतर सर्वच बाबतीत विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी कार्यरत असणाऱ्या श्रीमती वर्षा नरेंद्र थोरावडे यांच्यासाठीही टाळ्यांचा गजर आपण जोरदार गजर करणार आहोत. आणि पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती शैलजा वसंत पुरी, HSBT वेरावली मनपा मराठी शाळा क्रमांक 2, SSC DEd, 32 वर्षांची प्रदीर्घ सेवा. शैलजा वसंत पुरी, SSC DEd, 32 वर्षांची सेवा. बालकोत्सव, विविध प्रदर्शने, शालेय उत्सवामध्ये पुरी मॅडम यांचा सक्रिय सहभाग असतो. याचबरोबर अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये ते माहीर आहेत. आनंददायी शनिवार अंतर्गत त्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतात. हस्तकला, मातकाम, चित्रकला यामध्ये त्या मार्गदर्शन. अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधणाऱ्या शैलजा पुरी मॅडम, कृपया टाळ्यांचा जोरदार गजर आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे. यानंतर आमच्या पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत सीमा विजय जामदार, MPS संभाजीनगर मराठी शाळा, 29 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि MA BEd ही अत्यंत गुणवंत अशी उच्च पदवी. पथनाट्य, बालनाट्य लेखन दिग्दर्शन करतात. मराठी भाषा दिन मनपा पुस्तिकेमध्ये त्यांच्या कविता छपाई झालेल्या आहेत. त्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सहशालेय उपक्रमांचे आयोजन त्या करतात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कार्यरत आहेत. असा सीमा विजय जामदार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पुढच्या गुणवंत शिक्षिका अर्थातच आमच्या श्रीमती मोहिनी नरसिंग कावळे मॅडम, प्रशिक्षिका, जोगळेकरवाडी उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक 2, 31 वर्ष आणि 8 महिन्यांची सेवा. MA BEd ही त्यांची उच्च गुणवत्ता श्रेणी.
शिक्षण पालक संघामध्ये प्रतिनिधित्व करून पटसंख्या वाढीसाठी त्या प्रयत्न करतात. कोविड काळामध्ये त्यांनी झूम ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचं शिक्षण घेतलेलं आहे. गृहभेटी देऊन त्यांनी अध्यापनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केलेलं आहे. अशा अत्यंत गुणी शिक्षिका आणि सध्या प्रभारी बीओ म्हणून कार्यरत असलेल्या कावळे मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर. जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी सुरू ठेवूया, कारण असं म्हटलं जातं की गुरुजनी द्यावे ऐसे धडे, आपला आदर्श ठेवू दे पुढे, विद्यार्थी तयार होता चोहीकडे, राष्ट्र होई तेजस्वी. असं राष्ट्र तेजस्वी करणारे गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या ह्या गुणवंतांचा हा सन्मान सोहळा सुरू आहे. यानंतर आपण पुढे जातोय. श्री अरुण शंकरराव मंदाडे, के मार्ग हिंदी मनपा शाळा क्रमांक 1, MA BEd ही त्यांची पदवी आणि 15 वर्षांचे त्यांची सेवा. आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना डॉक्टर आंबेडकर वरळी ट्रस्टमधून प्राप्त झालेला आहे. शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी मेरिटमध्ये आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक यूट्यूब चॅनल मंदाडे सर चालवतात. असे हे गुणवंत शिक्षक आणि त्यांचा हा सन्मान. टाळ्यांचा जोरदार गजर आपण करूया त्यांच्यासाठीही. पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत श्री राजन चंदू राठोड, कोरबा मिठागर मनपा हिंदी शाळा. MA BEd ही यांची उच्च गुणवत्ता आणि 13 वर्षांचं त्यांचे उल्लेखनीय कार्य. मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये RP म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. शिष्यवृत्ती पर्यवेक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, नूतन भारत अभियान अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे ते काम करतात. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत श्री राकेश लिखीराम चुटे, खारदंडा हिंदी मुंबई पब्लिक स्कूल नियर फिश मार्केट खारदंडा. DT BEd MA DS M 21 वर्षाची आणि 9 महिन्यांची प्रदीर्घ सेवा असलेले. कोविड काळामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी इयत्ता 8वी करता सलग 2 वर्ष चॅनल नोडल ऑफिसर CNO म्हणून काम केलेलं आहे. आणि राकेश चुटे सरांचा हा सन्मान होतोय. आपल्या चिमण्यांसह ते या ठिकाणी हजर आहेत. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण राकेश सरांसाठी. यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री अशोक कुमार राममूर्ती सिंह, MPS बजाज रोड मनपा हिंदी शाळा कांदिवली. BA BEd LLB असलेले, ॲडव्होकेट असलेले आमचे सिंह सर 32 वर्ष आणि 6 महिन्यांची प्रदीर्घ सेवा आणि पुढच्याच महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. आणि त्यांचा हा सन्मान आज होतोय. त्यांच्यासाठी खरोखरच गिफ्ट आहे, कारण महाराष्ट्र विद्यापीठामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केलेली त्यांची विद्यार्थिनी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 4थी मध्ये त्यांची मुलगी, तर 7वी मध्येही 2010-11 मध्ये गुणवत्ता प्राप्त केलेले त्यांचे विद्यार्थी आहेत. असे अशोक कुमार राममूर्ती सिंह यांचा आता यापुढे मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. पुढील मान्यवर आपले गुणवंत शिक्षक आहेत ब्रह्मानंद वासुदेव बुल्ले, प्रबोधनकार ठाकरे हिंदी MPS शाळा, 16 वर्षांची सेवा आणि MA BEd ही उच्च गुणवत्ता श्रेणी. कोरोना काळामध्ये त्यांनी यूट्यूब चॅनलद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्यापन केलेलं आहे. आनंददायी शनिवार म्हणा, पटनोंदणी म्हणा, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणा, शैक्षणिक साहित्य म्हणा, वाचन लेखन प्रकल्प म्हणा, विद्यार्थी गळती थांबविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. असे ब्रह्मदेव वासुदेव बुल्ले. आणि सध्या सन्मान होतोय तो अशोक कुमार राममूर्ती सिंह. जरा टाळ्यांचा जोरदार गजर होऊ द्या. ब्रह्मानंद बुल्ले सरांचा सन्मान. MA BEd ही त्यांची उच्च गुणवत्ता, 16 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि प्रबोधनकार ठाकरे MPS शाळेचे हे गुणवंत शिक्षक, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर पुढच्या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती आगा परवीन जहा फिरोज, विनोबा भावे नगर उर्दू स्कूल कुर्ला पश्चिम. 30 वर्षांची सेवा, BA BEd हे यांचं क्वालिफिकेशन. L प्रभागामध्ये पहिली FLN लॅब स्थापित करणाऱ्या आणि इयत्ता 1ली मध्ये 100हून अधिक विद्यार्थ्यांची यशस्वीरित्या पटनोंदणी करणाऱ्या, वृत्तपत्र कोपरा तयार करून वर्गामध्ये त्याचं आपल्या विद्यार्थ्यांना अनुभव देणाऱ्या अशा गुणवंत शिक्षिका. यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत ते आहेत शेख मोहसिन इलियास, गायक रफीनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 1, MA BEd 13 वर्षांची सेवा. आणि शेख मोहसिन इलियास यांची खरी ओळख सांगायची तर शायर असलेले अतिशय गुणवंत शिक्षक. त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दररोज केलेल्या जाणाऱ्या परिपाठावर आधारित त्यांनी पुस्तक छापलेलं आहे. अनेक
अनेक पुस्तकं आणि त्याचबरोबर मनपाच्या शिक्षण विभागाने मुलांना वितरित केलेल्या बालभारतीद्वारे इयत्ता 1ली ते 9वीची पाठ्यपुस्तके तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे असे शेख मोहसिन इलियास. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत एजाज अली अय्याज अली, कामारोड मनपा उर्दू शाळा क्रमांक 3. कामारोड मनपा उर्दू शाळा क्रमांक 3, 12 वर्षांची प्रदीर्घ सेवा, MA BEd ही उच्च गुणवत्ता. नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आपल्या अध्यापनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावलेला आहे. कोविड काळामध्ये विद्यार्थ्यांना झूमद्वारे ऑनलाईन पद्धतीने त्यांनी शैक्षणिक अनुभव दिलेले आहेत. या ठिकाणी शेख मोहसिन इलियास यांचा सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण आपल्या सर्व गुणवंत शिक्षकांसाठी. आणि पुढचे आमचे श्री एजाज अली अय्याज अली यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मी विनंती करतोय एजाज अली सरांना. नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग आपल्या त्या शैक्षणिक अध्यापनामध्ये करतात आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करतात. शिक्षकांना मार्गदर्शन आणि शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या कार्यशाळाही राबवलेल्या आहेत. लोकसहभाग, पालकांना पर्यावरणविषयक कार्यशाळा त्यांनी लाभवलेल्या आहेत. असे हे गुणवंत शिक्षक एजाज अली अय्याज अली. जरा टाळ्यांचा गजर करूया ह्या आपल्या गुणवंत शिक्षकासाठी. यानंतर आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत शेख रेहाना अमीन, हरिनगर मनपा शाळा क्रमांक 1, MA DEd ही यांची उच्च गुणवत्ता, 31 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. शाळेच्या कोणत्याही उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी सदैव तत्पर आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये मेरिटमध्ये आणण्यामध्ये तत्पर असणाऱ्या शेख रेहाना अमीन. यावेळी पुढील आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती शेख समिया तौसिफ, DD उपाध्याय मार्ग मनपा उर्दू शाळा, 15 वर्ष 11 महिन्यांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आणि BA DEd ही त्यांची गुणवत्ता. पटसंख्या वाढवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम शाळेमध्ये राबवलेले आहेत. 119 वरून 250च्या वर पटसंख्या नेण्यामध्ये त्यांनी मोठा आपला हातभार लावलेला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून माध्यमिक वर्ग सुरू झालेले आहेत आणि 3 वर्ष सातत्याने 100% निकाल माध्यमिक वर्गांचा लागतोय. त्यांच्यासाठीही टाळ्यांचा जोरदार गजर आपण करूया. यानंतर पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत ते शेख वसीम मुश्ताक, MPS शिवाजीनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक 1 गोवंडी, MA DEd 13 वर्षांचा अनुभव. शिक्षकांना स्टेट झूम ऑनलाईनमध्ये त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. एक्सपर्ट्स टीचर म्हणून CNO म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तब्बल 9 वर्षापासून या शिक्षक शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असतात. अतिशय उत्तम आणि गुणवत्ता प्राप्त शिक्षक आहेत शेख वसीम मुश्ताक. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण. पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती निपा मितेश कुमार चंदे, टागोरनगर मनपा गुजराती शाळा विक्रोळी, MA BEd ही यांची उच्च गुणवत्ता. 27 वर्षांची प्रदीर्घ सेवा. ब्रिटिश काउन्सिलमध्ये RP म्हणून काम केलेलं आहे. पहिल्या अक्षरमध्ये स्टार शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. प्रथममध्ये शतक झेप RP म्हणून काम केलेलं आहे. तर शिक्षकांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा ह्या गुणवंत शिक्षिका निपा मितेश कुमार चंदे. त्यांच्यासाठीही टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण. सर्वांनी जरा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करूया आपल्या ह्या गुणवंत शिक्षकांसाठी. पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती तेजश्री महेश पवार, गोविंदनगर मुंबई पब्लिक स्कूल मालाड, MA BEd ही उच्च गुणवत्ता. 13 वर्षाचा त्यांचा अध्ययनाचा अनुभव. नेशन बिल्डर अवॉर्ड 23-24 ने त्या सन्मानित आहेत. इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिपमध्ये 22-23 मध्ये 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. ज्ञानरचनावादी अध्यापन म्हणा किंवा भाषेमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी वाचन सहज सोप्या पद्धतीने त्या शिकवतात आणि महिन्याभरामध्ये विद्यार्थ्याला वाचायला लागतं असं त्यांचा आजपर्यंतचा खाके आहे. अशा तेजश्री महेश पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गजर या ठिकाणी व्हायला पाहिजे. मला सभागृहाला नम्र विनंती आहे की आपण ह्या गुणवंत शिक्षकांसाठी या ठिकाणी टाळ्यांचा जोरदार गजर करूया. यानंतर पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत ते आहेत दत्तात्रय बनसी गावडे. दत्तात्रय बनसी गावडे, चेंबूर कॅम्प मनपा उच्च प्राथमिक शाळा, MA BEd ही त्यांची उच्च गुणवत्ता श्रेणी. 12 वर्ष 9 महिन्यांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव. दत्तात्रय सरांच्या बरोबर त्यांचे मातोश्री आणि पिताश्री या ठिकाणी दिसत आहेत.
आपल्या सुपुत्राचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी जातीने उपस्थित आहेत. टाळ्यांचा जोरदार गजर करूया. सोशल एज्युकेशन मुवमेंट मुंबई यांच्याकडून त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डॉक्टर आंबेडकर भवन ट्रस्ट वरळी यांच्याकडूनही त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शिष्यवृत्ती 8वी मध्ये 4 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले आहेत, असे दत्तात्रय गावडे. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत ते आहेत संतोष विष्णू यादव. देवनार कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक 1 गोवंडी. MA BEd, 15 वर्षांचा अनुभव. 3 पुस्तकांचं लेखन यादव सरांनी केलेलं आहे. इंग्लिश ग्रामर वर्कबुक, शाळास्तरीय सरळ आणि ईमेल अकाउंट नियंत्रण करणे, पालकांना सोशल मीडियाद्वारे शाळेशी जोडून ठेवणे. सातत्याने 3 वर्षापासून जर्मन भाषेचं अध्यापन करण्यात येत आहे. बालकोत्सव शिक्षणोत्सव मध्ये ते सक्रिय सहभाग घेतात. असे संतोष विष्णू यादव यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा गजर आपण संतोष सरांसाठीही करूया. पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत श्री दिलीप रामकिशन अंभोरे. दिलीप रामकिशन अंभोरे, शिवडी क्रॉसरोड MPS मनपा इंग्रजी शाळा, MA BEd ही सरांची गुणवत्ता श्रेणी. 16 वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव. मुख्याध्यापक शाळेमध्ये प्रत्येक उपक्रम उत्स्फूर्तपणे राबवतात. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रतीक योग्यतेअंतर्गत सर्व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी शाळेमध्ये केलेली आहे. शाळेला मुंबई जिल्ह्यामध्ये 2रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. मुख्यमंत्री सुंदर शाळा. टाळ्यांचा जोरदार गजर व्हायला पाहिजे दिलीप सरांसाठी, कारण खरोखरच आपल्या शाळेला मुख्यमंत्री म्हणजे राज्यस्तरावर त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. यानंतर पुढच्या आपल्या गुणवंत शिक्षिका आहेत रेखा संजय यशवंते. नेहरूनगर मनपा इंग्रजी शाळा, BA BEd ही यांची उच्च गुणवत्ता, 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. पटसंख्या वाढीसाठी ते विशेष प्रयत्न करतात. विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकून ठेवण्यासाठी ते प्रयत्न करतात. कृतीयुक्त अध्यापन पद्धती त्या वापरतात. महापालिका शाळांमध्ये प्रवेशवाढीसाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न आहेत. विविध विषयावर परिसरामध्ये त्या रॅली काढतायत, जनजागृती करतायत आणि NGOच्या मदतीने शाळेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतात. अशा रेखा यशवंते यांचा सन्मान आणि त्यांच्यासाठी टाळ्यांचा जोरदार गजर आपण करायला पाहिजे. सर्वांना विनंती आहे. यानंतर आमच्या पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती अमुदा अन्नाराज. आरे कॉलनी तमिळ शाळा क्रमांक 1 मधील या अत्यंत गुणवंत शिक्षिका. MA DEd ही यांची गुणवत्ता, 35 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव. स्काउट गाईड मध्ये पर्यवेक्षक झाल्यानंतर त्यांनी शाळेतील स्काउट गाईडचा दर्जा उंचावलेला आहे. BKCतील शिक्षणवारी कार्यक्रमांतर्गत संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी काम केलेलं आहे. सिंगापूर येथील शैक्षणिक दौऱ्याची टीम आरे कॉलनीमध्ये ज्या वेळेला आली होती त्यावेळेला सर्वोत्कृष्ट शाळा असा पुरस्कार ह्या शाळेला मिळालेला आहे. अशा अमुदा अन्नाराज यांचा गौरव या ठिकाणी होतोय. जरा आपण सर्वांनी सभागृहामध्ये इथे बसून घ्यायचंय. हॅलो, हे बघा वरती शिक्षक ते फोटो काढतात ना, जरा बसून घ्या प्लीज, तुम्हाला विनंती आहे. बसा खाली पहिले सगळेजण. फोटो सेशन नंतर करा, आधी बसून घ्या जरा. आमचे पुढील गुणवंत शिक्षक आहेत श्री आशिष कुमार प्रभाकर राणे. संगीत शिक्षक आहेत प्रबोधनकार ठारके MPS मराठी शाळेमध्ये. 12वी नंतर त्यांनी संगीत विशारद ही पदवी घेतलेली आहे. 18 वर्ष ते आपल्या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देतात. शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. सर्व काम अत्यंत जबाबदारीने पार पडतात. मनमिळावू, कार्यतत्पर आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. राणे सरांसाठी सुद्धा टाळ्यांचा जोरदार गजर आपण या ठिकाणी करूया. यानंतर आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत ते आहेत जगदीश देवराम सूर्यवंशी. सायन MPS शाळा सायन येथे ते कार्यरत आहेत. त्यांनी शारीरिक शिक्षणामध्ये MA ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि BPEd आहेत ते. त्याचबरोबर 17 वर्ष 9 महिन्यांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. शालेय स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावर 4 प्रावीण्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचे 19 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धामध्ये गुणवत्तेमध्ये आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटे प्रावीण्य मिळवणाऱ्याचे 6, राष्ट्रीय स्तरावर 7, राज्य स्तरावर 12, किक बॉक्सिंग अशा अनेक स्तरावर त्यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिकं मिळवून दिलेली आहेत. असे हे गुणवंत शिक्षक सूर्यवंशी. टाळ्यांचा जोरदार गजर व्हायला पाहिजे सूर्यवंशी सरांसाठी. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत गणेश बबनराव मास्कर. राजर्षी शाहूनगर मनपा हिंदी शाळा माहीम पूर्व. विशेष शिक्षण त्यांचं हस्तकला, MACTC हस्तकलेचे शिक्षक आहेत.
पालकांच्या सहकार्याने शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या प्रवाहात आणलेलं आहे. शिक्षकोत्सव असू द्या नाहीतर कोविड काळामध्ये ऑनलाईन एक्सपर्ट टीचर म्हणून त्यांचं कार्य असू द्या, अत्यंत महनीय काम करून मुलांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा संस्कार शिबिरामध्ये योगा शिकवतात. असे हे गुणवंत शिक्षक गणेश मास्कर. यानंतर पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत शिल्पा विवेकानंद बनसोड, लिंबोनी बाग मनपा मराठी शाळा क्रमांक 1 गोवंडी. MFA BFA ही त्यांची पदवी, MA मराठी ही त्यांनी केलेला आहे. महापौर चित्रकला स्पर्धेमध्ये 21-22 मध्ये 5,000चं रोख पारितोषिक त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. त्यांनी मगाशीच त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं होतं आणि त्या मनोगतातून त्यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे. अशा ह्या शिल्पा बनसोड यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मान्यवरांच्या हस्ते. माननीय अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरी डॉक्टर अमित सैनी सर, उपायुक्त शिक्षण डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम, आपले दोनही शिक्षणाधिकारी, याचबरोबर आमचे सन्माननीय उपशिक्षणाधिकारी या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढील आमच्या शिक्षिका आहेत समीक्षा सुनील मोहिते. नरेपार्क विशेष मुलांची शाळेमध्ये कार्य करणाऱ्या आमच्या BA BEd पदवीप्राप्त 27 वर्षांची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या, बघा लक्षात घ्या की सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असलेल्या विशेष मुलांना शिकवणाऱ्या या शिक्षिकेचा हा सन्मान, आणि म्हणून जोरदार टाळ्यांचा गजर आपण या ठिकाणी करा. कारण आपल्याला आपल्या घरातील एक मूल सांभाळणं कठीण असतं आणि इथे विशेष वर्गातील मुलांना त्या अध्यापन करतात आणि त्यांच्या सर्व समस्या जाणून त्यावर मात करून त्यांना प्रावीण्य प्राप्त करून देणाऱ्या अशा शिक्षिका. पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत दत्तात्रय अर्जुन रासकर, शिवडी कोळीवाडा मनपा मराठी माध्यमिक शाळा. MA MAd ही यांची ट्रॉम्बे मनपा. MA MAd ही यांची गुणवत्ता, 15 वर्षांची त्यांची सेवा आहे. शाळेमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. झूम ॲप, गुगल मीटद्वारे ऑनलाईन अध्यापन त्यांनी केलेलं आहे. प्रश्नपत्रिकांची निर्मिती ते करतात आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडतात. त्यांनी NGO मार्फत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत मोबाईल आणि रिचार्जची उपलब्ध करून दिलेलं होतं. असे दत्तात्रय अर्जुन रासकर यांचा हा सन्मान, टाळ्यांचा जोरदार गजर. आणि 15 वर्ष शाळेचा 100% निकाल इयत्ता 10वी साठी हे विशेष प्रावीण्य आहे. खरंच जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. यानंतर आमचे पुढील गुणवंत शिक्षक आहेत श्री अशोक दशरथ हांडे, शिवडी कोळीवाडा मनपा मराठी माध्यमिक शाळा. MA MAd ही यांची गुणवत्ता, आणि त्यांच्या पोशाखावरूनच लक्षात येईल की कीर्तनकार महाराज म्हणून त्यांना नेहमी ओळखलं जातं, संबोधलं जातं. आणि असे हे अतिशय गुणवंत शिक्षक आणि सध्या संत साहित्याची पुणे युनिव्हर्सिटीमधून PhD करत आहेत असे हे अशोक दशरथ हांडे सर. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण अशोक हांडे सरांसाठी. खरोखरच मान्यवरांच्या हस्ते ह्या सर्व गुणवंतांचा हा गौरव सोहळा होत असताना खरं तर किती जोरदार टाळ्या वाजायला हवेत मंडळी प्लीज. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नशामुक्तीचं काम देखील अशोक हांडे सर करतायत. यानंतर आमचे गुणवंत शिक्षक आहेत सलाहुद्दीन निजामुद्दीन, चेंबूर स्टेशन मनपा उर्दू माध्यमिक शाळा. BSc BEd ही यांची गुणवत्ता, 15 वर्ष अध्यापनाचा अनुभव आणि 15 वर्ष सेवेमध्ये अनेक विषयांचा त्यांनी 100% निकाल लावलेला आहे. कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये त्यांनी CNO म्हणून काम केलेलं आहे. इथे मनपा शिक्षण विभाग आणि शिक्षण सेनेकडून त्यांना आदर्श शिक्षण म्हणून पुरस्कार प्राप्त झालेले असे गुणवत्ता प्राप्त सलाहुद्दीन निजामुद्दीन सरांचा हा सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर आपण करणार आहोत सरांसाठी. यानंतर पुढील शिक्षिका आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती वीणा निलेश काळे, गोशाळा रोड मनपा माध्यमिक शाळा मुलुंड. BSc BEd, 16 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव. अत्यंत मनमिळावू, आनंदी, उत्साही, विद्यार्थीप्रिय अशा ह्या शिक्षिका. शाळेत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून काम करतात. गोरगरीब आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र काम ते सातत्याने करत आहेत. यानंतर पुढचे आमचे गुणवंत शिक्षक आहेत
अमर बापू पाचांगळे. अमर बापू पाचांगळे, नॅशनल प्राथमिक शाळा घाटकोपर, BA BEd, 12 वर्षांची सेवा. विद्यार्थ्यांना गृहभेटी देऊन शाळागृहामध्ये आणण्यामध्ये त्यांनी महनीय काम केलेलं आहे. त्याचबरोबर दरवर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून मोफत शालेय साहित्य वाटप ते करतात, ज्यामध्ये गणवेश, दप्तर, वह्या, पाठ्यपुस्तकं, शूज अशा अनेक गोष्टींचा अनुभव समावेश आहे. याचबरोबर शालेय उपक्रमामध्ये समन्वयक म्हणून ते काम करतात. असे अमर बापू पाचांगळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा गजर करूया आपण अमर सरांसाठी. पुढील आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत साजेता अब्दुल्लाह नाईक, मदनी प्राथमिक उर्दू शाळा जोगेश्वरी पश्चिम. MA DEd ही त्यांची गुणवत्ता, 28 वर्षांची प्रदीर्घ सेवा. मुख्याध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत आणि आपल्या शाळेला गुणवत्ता स्तरावर पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्य करतात. शिक्षिकेचं लेखन कार्य केलेलं आहे त्यांनी स्वतः लिहून वर्कबुक्स तयार केलेले आहेत आणि शाळेचा निकाल 100% असतो, 0% गळती. जरा सर्वांनी बाकीच्या सर्व मंडळींनी बसून घ्यायचं आहे. कोणी इथे सभागृहामध्ये उभं राहणार नाही आणि कोणीही बाहेरही जाणार नाही. माझी व्हॉलेंटियर्सना विनंती आहे की कोणीही बाहेर जाणार नाही याची काळजी आपण घेणार आहात. यानंतर आमच्या पुढच्या शिक्षिका ज्या आहेत, आमचे पुढचे गुणवंत शिक्षक आहेत श्री जावेद मोहम्मद मकसूद शेख, गुलशन ए इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा कुर्ला, MA DEd सरांची पदवी, 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. कोविड-19 काळामध्ये CNO मध्ये त्यांनी CNO म्हणून काम केलेलं आहे. याचबरोबर आपल्या अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण क्रमामध्ये ते करतात. शैक्षणिक व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत. 950 पेक्षा अनेक शैक्षणिक व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत. असे हे गुणवंत शिक्षक जावेद शेख. टाळ्यांचा गजर करूया आपण जावेद सरांसाठी. यानंतर आमच्या पुढच्या गुणवंत शिक्षिका आहेत मनीषा चंद्रकांत पवार, वसंतराव शंकर देसाई प्राथमिक विद्यालय वरळी, MA DEd ही त्यांची पदवी, 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा. या ठिकाणी मनीषा पवार यांच्या मातोश्री आलेल्या आहेत आणि त्याही शिक्षिका आहेत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्याही शिक्षिका आहेत. म्हणजे शिक्षकांचंच हे घराणं आहे आणि अशा शिक्षकांच्या घराण्यामधला हा पुरस्कार आणि सन्मान. जरा टाळ्यांचा जोरदार गजर करूया मनीषा पवार मॅडमसाठी. यानंतर पुढच्या गुणवंत शिक्षिका श्रीमती अश्विनी प्रशांत कानोलकर, शिवाई विद्यामंदिर भांडूप पूर्व, 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि BA DEd ही आमच्या कानोलकर मॅडमची पदवी. शालेय आणि आंतरशालेय स्पर्धा तसेच वार्षिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात. शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना त्यांनी गुणवत्ता प्राप्त करून दिलेली आहे. बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभाग आयोजित राज्यव्यापी ऑनलाईन शिक्षणामध्ये त्यांनी इयत्ता 4थी साठी अध्यापन केलेलं आहे. अशा ह्या अश्विनी कानोलकर मॅडम, त्यांचा हा गौरव होतोय सन्मान्य व्यासपीठाच्या वतीने, मान्यवरांच्या वतीने. जरा टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण अश्विनी मॅडमसाठीही. आणि पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती अवंतिका हेमंत कदम, कुमुद विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळा देवनार गोवंडी, 20 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, MA DEd ही अवंतिका मॅडम यांची पदवी. सर फाउंडेशन तर्फे कर्तृत्ववान महिला हा जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. राज्यस्तरीय ऑनलाईन तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. व्हर्च्युअल क्लासद्वारे ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. अशा ह्या अतिशय गुणी शिक्षिका, गुणवंत शिक्षिका अवंतिका कदम, त्यांचा सन्मान होतोय आणि टाळ्यांचा जोरदार गजर. प्लीज जोरदार टाळ्या आपण सर्व ह्या गुणवंतांसाठी वाजवूया. या आमच्या गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती कांचन किशोर खरात, कांचन किशोर खरात, शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळा, 28 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, BA DEd ही यांची पदवी. बालभारती पाठ्यपुस्तक पुणे या संस्थेच्या वतीने त्या राज्यस्तरीय पुस्तक निर्मिती मंडळावर काम करतात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. अशा कांचन खरात यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण इथे कांचन मॅडम यांच्यासाठी. पुढील आमचे गुणवंत शिक्षक आहेत संतोष रामहरी साखरे, संतोष रामहरी साखरे, गांधी बालमंदिर प्राथमिक शाळा कुर्ला पश्चिम, 30 वर्षांची सेवा
आणि MA-DEd ही गुणवत्तापूर्ण श्रेणी. बेस्ट टीचर अवॉर्ड बँक ऑफ इंडिया कडून त्यांना 2003 साली मिळालेला आहे. स्वरसाधना संगीत पुरस्कार त्यांना 2004 साली मिळालेला आहे. सुगंधरा संगीत पुरस्कार हा 2004 साली आणखी मिळालेला पुरस्कार. तर अपंग मित्र सन्मान फेलोशिप, आदर्श भूषण पुरस्कार कल्याण अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले असे हे संतोष रामहरी साखरे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा जोरदार गजर करूया आपण साखरे सरांसाठी. जरा खरंच दमलेत का सगळे? थँक्यू. याच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे आपल्या सर्वांकडून. यानंतर पुढील आमच्या गुणवंत शिक्षिका श्रीमती स्मृती विजय टेमकर, शिवाजी विद्यालय प्राथमिक उगार काजूपाडा कुर्ला पश्चिम. 24 वर्ष त्यांच्या अध्यापनाचा अनुभव. MA-DEd ही यांची शैक्षणिक पात्रता. आदर्श शिक्षक म्हणून 2018 साली त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ऑनलाईन इयत्ता पहिली दुसरीमध्ये त्यांनी CNO म्हणून काम केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले असे ह्या टेमकर मॅडम, त्यांचा या ठिकाणी गौरव होतोय. जरा टाळ्या वाजूया आपण त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या वाजूया. यानंतर पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती स्नेहा संजय सुभेदार, शिशु विकास प्राथमिक विद्यालय घाटकोपर. 35 वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव. SSC-DEd ही यांची गुणवत्ता. आदर्श शिक्षक लायन्स क्लब कडून त्यांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. राज्यव्यापी प्राथमिक शिक्षक भरीव प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अंगणवाड्यांना भेटी देणे, परिसरातील भेट देऊन विद्यार्थ्यांना शाळागृहामध्ये आणणे असं चतुरस्र काम स्नेहा मॅडम करतात आणि त्यांचा गौरव इथे मान्यवरांच्या हस्ते होतोय. पुढील गुणवंत शिक्षिका आहेत श्रीमती अन्सारी शगुप्त अब्दुल वाहिद, ग्रेड मुंबई प्राथमिक शाळा. 25 वर्ष अध्यापनाचं कार्य. BA-DEd ही गुणवत्ता श्रेणी. विद्यार्थी गृहभेटी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करून त्यांनी विद्यार्थ्यांना शाळागृहामध्ये आणलेलं आहे. पटसंख्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करतात. याचबरोबर शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. आणि आपले आता सर्वात शेवटचे गुणवंत शिक्षक आहेत संदीप संभाजी पराडे, शिवशिक्षण संस्थेची बाबासाहेब देशपांडे प्राथमिक शाळा सायन. 29 वर्षाचा अनुभव. MA-DEd ही सरांची गुणवत्ता श्रेणी. धारावी परिसरातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचं तंत्र शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना फंक्शनल इंग्लिश कोर्स सारख्या ब्रिटिश कोर्स कडून त्यांनी उपक्रम आयोजित केलेले आहेत. 14 वर्षापासून विद्यार्थी मार्गदर्शन करतायत. शाळेच्या विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि अशा प्रकारे गुणवंत विद्यार्थी, या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा हा सन्मान या ठिकाणी जो होतोय. यामध्ये आपल्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. श्रीमती सविता संदीप जगताप, देवनार कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक 1. MA-BEd ही राज्य गुणवत्ता यादीमध्येही ज्यांचा प्रथम क्रमांक होता तशा ह्या सविता संदीप जगताप, ज्या 6 शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा झेंडा रोवलेला आहे, त्यातील ह्या पहिल्या शिक्षिका ज्यांनी अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये भाषांतर करून वाटप केलेलं आहे. नवोपक्रम स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर त्यांच्या नवोपक्रमाची निवड झालेली आहे. NGO सोबत संपर्कात राहून शाळेसाठी त्यांनी सातत्याने मदत केलेली आहे. आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी आपण 6 गुणवंत राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि 50 गुणवंत आदर्श शिक्षक, महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक असा 56 गुणवंतांचा हा आगळा वेगळा गुणवंत गुणगौरव सोहळा संपन्न करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं आणि पुढील सूत्रे पुन्हा एकदा आदरणीय पावडे. पुन्हा एकदा सगळ्यांनी आपल्या सर्व गुणवंत शिक्षकांसाठी एक जोरदार टाळ्या वाजूयात. जोरदार एकदम. धन्यवाद. आणि अर्थातच आपले आजचे प्रमुख सन्माननीय अतिथी आदरणीय अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण सर्व उपस्थित पुरस्कार प्राप्त शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय सैनी साहेब. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाला आज उपस्थित माननीय डिप्टी म्युनिसिपल कमिशनर प्राची मॅडम, शिक्षणाधिकारी कंकाळ साहेब, खरे मॅडम, सर डिप्टी एजुकेशन ऑफिसर, सर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स,
स्टेज ज्यांनी तयार केला, इतकं छान आज कार्यक्रम केला, असे सगळे टीम मेंबर्स प्राची मॅडमचे आणि आजचे सगळे सत्कार मूर्ती, सर्व आदर्श शिक्षक आणि त्यांची फॅमिलीज. मी ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर म्हणून आपल्याला सगळ्यांना ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे त्यांना शुभेच्छा देतो. या पुढच्या वेळी डबल होतील मला वाटते. आम्ही इथे उभे राहू, आम्ही ट्रिपल पुरस्कार द्यायला तयार आहोत. मग असं जर घडत राहिला तर आज स्टेजवर एक फॅमिली व्हॅल्यूज पाहायला मिळाला मला. एक छान कोणी त्यांचे वडील सोबत आलेले, आईसोबत, मुलांसोबत, हजबंड्स, आदर्श कोण आहे त्यांच्यासोबत आलेले, एक छान एक फॅमिली व्हॅल्यू, एक फॅमिली ॲटमॉस्फिअर आज या स्टेजवर घडलेला आहे. मी त्यांचं पण अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचा. व्हेरी नाईस की आपण फॅमिलीसोबत इथे आल्या. आणि या फोटोज, दीज आर हिस्टॉरिकल फोटोज. माझ्याकडे पण फोटोज आहे जेव्हा मी पुरस्कार घ्यायला गेलो होतो आणि माझे आईवडीलला घेऊन. इट वॉज समथिंग डिफरंट. स्टील दे आर अँड वी स्टील एन्जॉय दॅट. म्हणजे इट इज व्हेरी गुड, सो नाईस. प्राची मॅडम मी आज फार डिटेल्समध्ये आपला निपुण भारतबद्दल आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. माननीय पंतप्रधान साहेबांचा प्रोग्राम निपुण भारत, त्याच्यात आपल्याला सगळ्यांना मेहनतीने काम करायचं आहे. स्पेशली सेकंड क्लासमध्ये माझी सगळी डिप्टी यूज आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सला रिक्वेस्ट आहे, आपल्याकडे 2च वर्ष राहिलेले आहेत. 2च राहिले ना, एम आय राईट? फेब्रुवारी 27 मध्ये याचं मूल्यांकन होणार आहे. म्हणून आपण मिशन 27 केला होता यावर्षी बजेटमध्ये. तर माझी रिक्वेस्ट आहे आपण सगळ्यांना, ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी आदर्श म्हणून आणि सगळे ईओज आणि डिप्टी ईओज यांनी ह्या प्रोग्राममध्ये जातीने लक्ष घालावं, जेणेकरून आपल्या 3रीत जे मुले जातील, रीडिंग अँड रायटिंग विथ अंडरस्टँडिंग, 3रीत वर्गातला त्यांना कळलं पाहिजे. दिस इज मस्ट. कारण आज जेव्हा आपण पाहतो 3रीत तो जो कोणी शिकतोय त्याला फर्स्ट किंवा सेकंडचीच जाणीव असते. त्याला त्यांच्या वर्गातल्या सिलेबस आहे, जे काही विषय आहे त्याची जाणीवच नसतो. म्हणून हा निपुण भारत प्रोग्राम सुरुवात करण्यात आलेली होती. 2 वर्ष राहिलेले आहेत. फोकस्ड इंटरव्हेन्शननी आपण याच्यात काम करू. आज माझी या स्टेजवरून आपण सगळ्यांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. आणि आम्ही पण जे काही याच्यासाठी लागणार त्याच्यासाठी आम्ही पण व्हॉट्स एव्हर इज रिक्वायर्ड ते आम्ही सपोर्ट करायला तयार आहोत. ॲज BMC, ॲज एकत्रित आपण जे फॅमिली आहोत, आपल्या मुलांना आपण तिथपर्यंत घेऊन जायचं. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं, लर्निंग डिसेबिलिटीकडे मी थोडा जास्त लक्ष देतो, पण त्याच्यावर आणखीन मला अजून काम करायचं आहे. आपल्या आदर्श शिक्षक म्हणून कोण आहे जे लर्निंग डिसेबिलिटीमध्ये पण त्यांना मिळालेलं आहे ना? हु हॅज, कोण होत्या टीचर्स? मॅडम होत्या मला वाटते. आपण लर्निंग डिसेबिलिटीमध्ये काम करतोय ना मॅडम? ओके, एक तुमची कार्यशाळा घेऊ मग. आज इवन इन प्रायव्हेट स्कूल्स, मी BMC बद्दल बोलत नाही आहे, मनपा शाळाबद्दल बोलत नाही आहे, सगळ्या शाळांमध्ये, प्रायव्हेट शाळा, अनुदानित, विना अनुदानित, जे काही नाव असतो शाळांचे, लर्निंग डिसेबिलिटीची ओळख कसं करावं मुलांना, म्हणजे अगदी सुरुवातीलाच त्याची की यांना लर्निंग डिसेबिलिटी आहे त्याची ओळख पटवणं फार गरजेचं आहे. अदरवाईज हे जे मुलं असतात ते मागे पडतात, पडत जातात. मी घरात पण पाहिलेलं आहे बरेच. आय हॅव मॅनी रिलेटिव्स, यांचे घरात असं असते, इसको थप्पड़ मार देंगे, ये सुधर नहीं रहा, इसको ये कर देंगे, ये सुधर नहीं रहा, तेरे को सुनाई नहीं देता क्या? मे बी ही इज सफरिंग फ्रॉम लर्निंग डिसेबिलिटी, मे बी. तसंच शाळांमध्ये पण घडतो की हा तर ऐकतच नाही आहे, नेहमी उठून इकडे तिकडे जात बसतो. त्याला ADHD असू शकतो, पण आपल्याला त्याची ओळख नाही, त्याची ट्रेनिंग दिली जात नाही. तारे जमीन पर आपण सगळ्यांनी बघितलेलीच असेल मूवी, एम आय राईट? ॲक्च्युली इट हॅपन्स. पण तरीही मूवी आल्यानंतरही
I think we have to focus on such kids. This is very very important. हा ध्येय आपण पुढे 2 ते 3 वर्ष ठेवणार आहोत. यांची ओळख पटवणार, त्यांना स्पेशल ट्रेनिंग देणं, त्यांना मुख्य धारामध्ये आणणं. This is what we should do for next 2 to 3 years. मिशन 27 सोबत. आज चर्चा होत होती, बरेच टीचर्सला यूट्यूबमध्ये व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्यांना पण ई टीचिंग एक शब्द आज मला ऐकायला मिळाला. ई टीचिंग, मोबाईलचा वापर करतोय आपण, टीचर्स मोबाईलचा वापर करून मुलांना शिकवतायत. बरेच NGOज पण आपल्यासोबत जुडलेले आहेत ज्यांची ॲप्लिकेशन्स आहेत, मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन्स आहेत, ज्याच्यात आधी टीचर्सला ट्रेनिंग दिली जातो, मग त्याच्यानंतर मुलांना ते टीचर्स ट्रेनिंग देतात आणि हे आम्हाला रिपोर्ट देतो की किती मुलं त्याच्यात वापर करतायत. आय डोंट नो हाऊ गुड इट इज और हाऊ बॅड इट इज. असं तर नाही आहे की आपण टीचर्सला मोबाईल शाळांमध्ये अलाव केला तर आता त्यांच्या आपसातला जे वार्तालाप असतो, जी चर्चा असतो ते संपलेली आहे. म्हणजे वी गो टू द स्टाफ रूम आणि मग लगेचच आपण आपला मोबाईल ऑन करतो अँड देन वी मूव्ह अहेड विथ आवर मोबाईल. आणि जे टीचर्स आधी मुलांबद्दल चर्चा करायचं की त्या शाळांमध्ये हा जो मुलं आहे तुमचा काय व्ह्यू आहे त्याच्यावर, तुमचा काय व्ह्यू आहे त्याच्यावर. म्हणजे 3-4 टीचर स्टाफ रूममध्ये बसून जेव्हा हा चर्चा करायचे तर त्या मुलांवर एक फोकस व्हायचं. आर वी डुईंग सो राईट नाव ऑल्सो ह्या मोबाईलच्या वातावरणात? आय डोंट नो. म्हणजे मला माहीत नाही आहे की या मोबाईलचा वापर जेव्हा आपण शाळांमध्ये करतो याच्या किती पॉझिटिव्ह इफेक्ट आहे आणि किती नेगेटिव्ह इफेक्ट आहे, एस्पेशली टीचर्सच्या गुणवत्तांवर, टीचर्सच्या फोकस ऑन सब्जेक्टवर. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू सी. आणि याच्यावर आता आपण अभ्यास करू मॅडम, वेदर वी शुड गो बॅक टू द बेसिक्स और वी शुड मूव्ह अहेड विथ दी ॲडव्हान्समेंट. म्हणजे हा एक अभ्यास होणं गरजेचं आहे. आय डोंट नो, मी आता याच्यावर माझ्या वक्तव्य किंवा माझ्या व्ह्यू देऊ शकत नाही. आपण आदर्श आहात आणि मी पण स्टुडंट आहे, आत्ताही पण स्टुडंट आहे आपला. सो ऑफ लेट आता दुसरा जे चौथा सब्जेक्ट मी आपल्या सगळ्यांना सांगायला इच्छुक आहे, दॅट इज रिलेटेड टू पॉक्सो इश्यूज विच आर हॅपनिंग इन आवर स्कूल्स. सिरियस सब्जेक्ट आहे. थोडा आपल्या माध्यमातून आपल्या शाळांमध्ये आणि आज सगळी सिनियर ऑफिसर्स, प्राची मॅडमची टीम, एज्युकेशन ऑफिसर्स, डिप्टी EOs, AOs इथे आहेत. मागच्या वेळी पण याच स्टेजवरून हा चर्चा झालेली होती, तेव्हा म्युनिसिपल कमिशनर महोदय पण आपल्यासोबत होते. इश्यू लाईज इन पॉक्सो ॲक्ट केसेस. थोडा माझी रिक्वेस्ट आहे, आपण सगळ्यांना त्याच्यावर थोडा लक्ष घालणं गरजेचं आहे. 1-2 मध्ये FIRs पण झालेले आहेत. मी असं नाही म्हणणार प्रमाण कमी आहे, प्रमाण नगण्य हवे आहेत. शुड बी ऑन द पॉझिटिव्ह साईड ऑफ इट. एकही केस म्हणजे प्रतिमा मलिन असा व्हायलाच नाही पाहिजे. म्हणजे हे पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर विथ रिस्पेक्ट टू पॉक्सो ॲक्ट त्याची जाणीव करून देणं हा एक भाग आहे. मनात आत्मसात करून घेणं की असं होऊ नये आमच्या शाळांमध्ये हा दुसरा कन्सेप्ट आहे. ते थोडा एक लक्ष घालणं ॲज ॲडिशनल MC, ॲज मॅडम, ॲज डिप्टी MC अँड आवर टीम याच्यावर थोडा लक्ष घालायला पाहिजे. या वर्षापासून आपण 2-3 कन्सेप्ट पुन्हा सुरू करतोय. फाइनेंशियल लिटरेसी. मेरा बच्चा आया मेरे पास, मुझे बोल रहा है, ही इज़ इन 6th क्लास, पापा यार आपके स्कूल्स में, हमारे स्कूल में चेक तो बताते नहीं, चेक क्या होता है, चेक कैसे साइन किया जाता है, बैंक से पैसा कैसे निकालना है, बैंक कैसे काम करते हैं, और ये टीवी में ये क्या हो रहा है, मतलब ये कौन से फ्रॉड चल रहे हैं, दीज आर द थिंग्स, ये क्या फ्रॉड है, OTP से आप इतना डरते क्यों हैं? बच्चे सवाल पूछते हैं, किड्स आस्क क्वेश्चंस, ये OTP से इतना डरते क्यों हैं आप, मम्मी से आप क्या बोलते हो कि OTP किसी से शेयर नहीं करना एंड ऑल दैट.
मुलांमध्ये आता हे एक जागरूकता आलेली आहे आणि ते उत्सुक झालेले आहे. म्हणून या वर्षापासून आपण फायनान्शियल लिटरेसी, ज्याच्यात चेक वगैरे काय असतो, बँकिंग ट्रान्झॅक्शन्स कसं केल्या जातात, डिजिटल लिटरेसी आपली ऑलरेडी सुरूच आहे, त्याला कंटिन्यू करतोय आणि यावेळी नवीन सब्जेक्ट म्हणून आपण सायबर लिटरेसी पण आणतोय. तर आपल्या मुलांना सायबर लिटरेसी, फायनान्शियल लिटरेसी, डिजिटल लिटरेसी हे काय असतं त्याची 1-to-1 जाणीव होणं फार गरजेचं आहे. तर यावेळी आपण आपल्या उपक्रमामध्ये यांचा समावेश केलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या विषयांवर थोडा लक्ष घालून, दीज आर ऑल स्किल ट्रेनिंग्स ऑफ लाईफ, म्हणजे त्याच्या ॲक्च्युअल या अभ्यासाच्या त्याच्या शैक्षणिक याच्यात काय उपयोग होईल दॅट आय डोंट नो, बट लाईफ स्किल्समध्ये आणि हा समाजात पसरवण्यासाठी की दीज आर ऑल थिंग्स विच शुड बी नोन, हे सगळ्यांना जाणीव असलं पाहिजे. म्हणून BMCची ही जबाबदारी आहे आणि या वर्षी आपण हा सुरू करून आपल्या मुलांना ती पण नॉलेज आणि ज्ञान यावेळी देऊ आणि इट विल कंटिन्यू. ज्या शिक्षकांना आज पुरस्कार मिळाला 158 मला वाटते नंबर होता जे झाला होता फायनलाइज, त्याच्यात 50ला मिळालेला आहे. सगळ्यांचं पुन्हा अभिनंदन करतो. टीमला इतकं छान प्रोग्राम आयोजित केल्याबद्दल त्यांच्या पण अभिनंदन. पाटील साहेब, थँक्यू व्हेरी मच. आपण पुढच्या वर्षी पुन्हा या प्रोग्राममध्ये भेटूया विथ नवीन टीचर्स इन लार्जर नंबर्स. सगळ्या फॅमिलीजचं अभिनंदन करतो. त्यांनी सपोर्ट केला म्हणून या टीचर्सनी आमच्या शाळांमध्ये मुलांपर्यंत इतकं छान एज्युकेशन दिलेलं आहे. सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की पुरस्कार तर मिळाला, परंतु आता जबाबदारी मात्र दुपटीने वाढलेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून सरांनी सांगितल्याप्रमाणे जर गांभीर्याने या गोष्टी घेतल्या तर निश्चितच महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढेलच, त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये स्तरावर विद्यार्थी उंचावतील आणि निश्चितच महापालिका शिक्षण विभाग एका उंचीवर जाऊन आजही आहे, त्याच्या पुढेही अजून जाईल. आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. सर, आपण आलात, मी पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार मानतो की आपण आलात आणि उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं. कारण तुमच्यातला एक शिक्षक, सर तुम्ही देखील उत्तम शिक्षक आहेत असं आम्हाला वाटतं. तुमच्यातही अजून एक शिक्षक जागा आहे. मग आपण आलात आणि शुभेच्छा दिल्या सर, आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय डॉक्टर प्राची जांभेकर मॅडम, आपण तर नेहमीच मार्गदर्शन करत असता, आपण देखील आलात, मी तुमचं मनापासून आभार मानतो. आमचे दोनही शिक्षणाधिकारी सन्माननीय कंकासाहेब खरे मॅडम, आपलंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. सर्व उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक शाळा, प्रशासकीय अधिकारी, सर्व निरीक्षक शाळा, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि विशेष करून जे पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्यांच्या सोबत आलेले त्यांचे कुटुंबीय, त्यांचा मित्रपरिवार, त्यांचे आईवडील, मुलं, सगळे, या सगळ्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सुरुवातीलाच या ठिकाणी सुंदररित्या ईशस्तवन स्वागत गीत सादर करणारे आमची टीम, जी संगीत विभागाची टीम आहे, त्यांचेही मनापासून आभार. आणि समोर जी आपण PPT पाहिली ती एज्युकेची टीम, त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार. सर्व आमचे ब्रिज आणि इतर सर्व क्रिस्टलचे कर्मचारी, हाऊसकीपिंग्स, त्याच्यानंतर आमचे सिक्युरिटी गार्ड, या सगळ्यांचीच या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि विशेष म्हणजे या हॉलची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारे सर्व आमचे माईक सिस्टीमवाले, या सगळ्यांचेच, ज्यांचा नामोल्लेख झाला नसेल त्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि आदरणीय सन्माननीय अतिथींच्या पूर्वपरवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. यानंतर आपण पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करूयात. सगळ्यांनी पसायदानासाठी उभं राहायचं आहे.